महापालिकेच्या तिजोरीवर डल्ला, कोट्यवधींची बिले आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप. नेमकं काय चाललंय आणि कोण करतंय हा आर्थिक खेळ आणि कोण आहेत यामागचे चेहरे, पाहूया एक धक्कादायक रिपोर्ट. पिंपरी चिंचवड महापालिकेत मोठा आर्थिक गैरव्यवहार उघडकीस आल्याचा आरोप समोर आला आहे. बोगस उपशून्यांच्या माध्यमातून तब्बल 52 कोटी रुपयांची बिले काढण्यात आल्याचा धक्कादायक दावा करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे प्रशासनात खळबळ उडाली असून आता या प्रकरणाची चौकशी आणि कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विविध विभागांमध्ये उपशून्य म्हणजेच कामांच्या मंजुरीसाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेचा गैरवापर करून मोठ्या प्रमाणात बिले मंजूर करण्यात आली. विशेष म्हणजे ही बिले मंजूर करताना आवश्यक सूचक आणि अनुमोदकांची 6 स्वाक्षऱ्या असणे बंधनकारक असते. पण आरोप असा आहे की काही ठिकाणी ही प्रक्रिया पूर्णपणे पाळली गेली नाही, तरीही बिले मंजूर करण्यात आली. यामुळे प्रश्न निर्माण होतो, नियम धाब्यावर बसवून हे निर्णय कोण घेत होते आणि या प्रक्रियेमागे नेमका कोणाचा आशीर्वाद होता? या प्रकरणात सर्वात गंभीर आरोप लेखा विभागावर करण्यात आले आहेत. स्थायी समितीचे अध्यक्ष अभिषेक बारणे यांनी थेट आरोप करत म्हटलं आहे की महापालिकेच्या तिजोरीवर अधिकारी आणि ठेकेदारांनी संगनमताने डल्ला मारला आहे. ते पुढे म्हणाले की हा केवळ तांत्रिक घोळ नसून हा एक मोठा आर्थिक घोटाळा आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे महापालिकेची खाती बँक ऑफ बडोदामध्ये असताना अचानक दुसऱ्या बँकेत हलवण्यात आली. नियमांनुसार अशी प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने होणे आवश्यक असते, मात्र या बदलामागे कोणतेही स्पष्ट कारण देण्यात आले नाही. कोणत्याही बँकेला स्पर्धात्मक संधीही देण्यात आली नाही. त्यामुळे या निर्णयावरही संशयाची सुई फिरू लागली आहे. दरम्यान संबंधित अधिकारी प्रवीण जैन यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यांच्या मते सर्व प्रक्रिया नियमांनुसारच पार पडल्या आहेत. अनेक वर्षांपासून हीच पद्धत वापरली जात आहे. यामध्ये काहीही नवीन किंवा गैर नाही. पण विरोधकांचा सवाल आहे, जर सर्व काही नियमानुसार होत असेल तर इतक्या मोठ्या रकमेची बिले अचानक कशी वाढली? या प्रकरणामुळे आता राजकीय वातावरणही तापू लागले आहे. स्थायी समितीकडून थेट संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच तात्काळ निलंबनाचीही मागणी जोर धरत आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण ही रक्कम म्हणजे नागरिकांच्या करातून जमा झालेला पैसा आणि जर तोच पैसा चुकीच्या मार्गाने खर्च होत असेल तर विकास कामांवर त्याचा परिणाम होणारच. एकीकडे अधिकारी म्हणतायत सर्व काही नियमांनुसार आहे, तर दुसरीकडे आरोप होतायत कोट्यवधींचा घोटाळा झाला आहे. सत्य नेमकं काय? या प्रकरणात कोणावर होणार कारवाई आणि सर्वात महत्त्वाचं, जनतेचा पैसा परत मिळणार का? या सर्व प्रश्नांची उत्तरं आता चौकशीनंतरच मिळणार आहेत.